आज आपल्याला नवीन भाग सुरू करायचा आहे, दॅट इज ऑपरेशन ऑन सेट्स. हा आपल्याला नवीन भाग सुरू करायचा आहे, संचांवरील क्रिया. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्याप्रमाणे संख्यांच्या बेरजा करता, वजाबाक्या करता, गुणाकार करता, भागाकार करता, म्हणजे तुम्ही जे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऑपरेशन्स तुम्ही त्यांच्यावरती करता. तुम्ही हे अगदी पहिलीपासून शिकत आलेले आहात की तुम्ही नंबर्सवरती, संख्यांवरती कोणकोणत्या क्रिया, कोणकोणते ऑपरेशन्स करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर दोन संच असतील, इफ वी हॅव टू सेट्स, वी कॅन डू सम ऑपरेशन्स ऑन इट. आपण त्यांच्यावरती काही क्रिया करू शकतो. तर आज आपण दोनच क्रिया आहेत, दोन्ही क्रिया आज आपण बघणार आहोत. त्यातली जी पहिली क्रिया आहे तिला म्हटलेलं आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, म्हणजे दोन संचांचा छेदसंच. ठीक आहे. तर आज आपण आधी हे शिकणार आहोत. मग मी तुम्हाला त्याच्यावरची एक 5-6 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे आणि मग तुम्ही ती सॉल्व्ह करायची. मग इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे दोन संचांचा छेदसंच हे आपल्याला काढायचंय. मग आता आपण त्यासाठी ही काय क्रिया आहे, नेमकी यात काय करायचं हे आधी आपण समजून घेऊयात. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेते. समजा माझ्याकडे ए सेट आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5. माझ्याकडे आणखीन एक सेट आहे बी ज्याचे एलिमेंट्स आहेत 4, 5, 6, 7, 8, 9. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे दोन सेट आहेत. ए सेट आहे ज्याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5. दुसरा सेट आहे बी सेट आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत, त्याचे घटक आहेत 4, 5, 6, 7, 8, 9. आता मला सेट ए आणि सेट बी यांच्यावर कोणतं ऑपरेशन करायचंय? इंटरसेक्शन. म्हणजे मला ह्या दोन संचांचा, ए आणि बी संचांचा छेदसंच घ्यायचा आहे. मग आपण समजा मला बेरीज करायची, समजा मला 2 आणि 3 ह्या अंकांची बेरीज करायची. आपण कसं लिहितो? 2 + 3 असं आपण लिहितो. तसंच तुम्हाला जर ए आणि बी ह्या दोन संचांचा, ह्या दोन सेटचं जर इंटरसेक्शन हवं असेल, छेदसंच हवा असेल, तर हे लिहायचं कसं? गणिती भाषेत, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये हे कसं लिहायचं? तर त्यासाठी पहिले एचं नाव लिहायचं, ए, बीचं नाव लिहायचं, आणि आता मला इंटरसेक्शन दाखवायचं आहे, छेदसंच दाखवायचं आहे. मग मी काय करणार? उलटा यू काढायचा. उलटा यू हे जे चिन्ह आहे उलटा यू, तर हे चिन्ह म्हणजेच काय? इंटरसेक्शन, छेद. जसं आपण बेरजेला प्लस करतो, वजाबाकीला डॅश मारतो, वजा, गुणाकार असेल मल्टिप्लिकेशन आपण फुली करतो, आणि भागाकार आपण मध्ये लाईन वरती आणि खाली डॉट असं करतो. त्याप्रमाणे तुम्हाला जर इंटरसेक्शन दाखवायचं असेल तर तुम्हाला उलटा यू हे चिन्ह वापरावं लागतं. आता इंटरसेक्शन करायचं म्हणजे काय करायचं? तर सेट ए आणि सेट बी मधले कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत, सामायिक घटक कोणते आहेत? तर तुम्ही जर बघितलं, इथं 4 आहे, इथे 4 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, 1, 2, 3 इथे नाहीये, 6, 7, 8, 9 इकडे नाहीयेत. म्हणजे 4 आणि 5 हे दोनच कॉमन एलिमेंट्स आहेत. मग ते कॉमन एलिमेंट्स इथे लिहायचे, 4, 5 झालं, इंटरसेक्शन झालं. मग इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन सेटचा इंटरसेक्शन म्हणजे काय? तर दोन सेटचा इंटरसेक्शन म्हणजे दोनही सेटमधले कॉमन एलिमेंट्स बाहेर काढायचे आणि त्यांचा एक वेगळा सेट तयार करायचा, म्हणजे इंटरसेक्शन. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. हे होतं आपलं एक्झाम्पल 1. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. समजा पी सेट आहे. पी सेट मधले एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी, ई. आणि क्यू सेट आहे. क्यू सेट मधले एलिमेंट्स आहेत समजा 1, 2, 3, 4, 5. आता मला पी आणि क्यू ह्या दोनही सेटचा इंटरसेक्शन हवाय. मग जर मला पी आणि क्यू ह्या सेटचा इंटरसेक्शन हवाय, इंटरसेक्शनचा अर्थ काय? दोघांमधले कॉमन एलिमेंट्स वेगळे काढायचे, त्यांचा एक वेगळा सेट तयार करायचा. मग आता जर मला पी इंटरसेक्शन क्यू हवा असेल तर बघा, पी कडे काय आहेत? ए, बी, सी, डी, ई. क्यू कडे काय आहेत? 1, 2, 3, 4, 5. आहे का काही कॉमन यांच्यामध्ये? काहीच कॉमन नाहीये, काहीही कॉमन नाहीये. याचा अर्थ पी इंटरसेक्शन क्यू हा एम्प्टी सेट आहे, हा रिक्त संच आहे, कारण दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. त्याच्यामुळे त्यांचं इंटरसेक्शन काय आहे? एम्प्टी, रिकामा आहे. ओके, हे होतं एक्झाम्पल नंबर 2. आता आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 3. समजा माझ्याकडे के सेट आहे. के सेट मधले एलिमेंट्स आहेत ए, बी, सी, डी, ई. आणि माझ्याकडे एल सेट आहे. एल सेट मधले एलिमेंट आहेत बी, डी, ई. आता मला के आणि एल या दोन सेटचा इंटरसेक्शन हवाय. मग आपण हे लिहिणार कसं? के इंटरसेक्शन एल. आणि मग कर्ली ब्रॅकेटमध्ये
दोघातले कॉमन एलिमेंट शोधा. बघा काय काय कॉमन आहे. ह्याच्याकडे ए आहे, ह्याच्याकडे ए आहे का? नाही, म्हणजे तो कॉमन नाहीये. ह्याच्याकडे बी, ह्याच्याकडे बी आहे का? आहे. ह्याच्याकडे सी आहे, ह्याच्याकडे आहे का? नाही, म्हणजे तो कॉमन नाहीये. ह्याच्याकडे डी आहे, ह्याच्याकडे आहे का? आहे. ह्याच्याकडे ई आहे, ह्याच्याकडे आहे का? आहे. म्हणजे एलचे सगळेच एलिमेंट्स आले ना. म्हणजे इथे काय काय आले? बी कॉमा डी कॉमा ई. पण हा जो सेट आहे, हा जो संच आहे बी डी ई, हा काय आहे? एल संच. म्हणजे इथे मी इज इक्वल टू एल असं लिहू शकते. म्हणजे के इंटरसेक्शन एल याचं उत्तर काय आहे? सेट एल. कारण सेट एलचेच सगळे एलिमेंट, सगळे घटक इथे रिपीट झालेले. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इंटरसेक्शन लिहू शकतो. आता जर मला इंटरसेक्शन वेन डायग्राम काढून दाखवायचं असेल तर मग कसं करायचं? समजा आपण हे पहिलं एक्झाम्पल घेतलं. मला या पहिल्या एक्झाम्पलचं इंटरसेक्शन दाखवायचं आहे वेन डायग्राम काढून. तर मग आपण काय करणार? तर आपण 2 सर्कल काढणार. पहिले हे चेक करा की दोघांमध्ये काही कॉमन आहे का? तर आहे. 4 आणि 5 हे कॉमन आहेत. मग मागच्या वेळेला आपण बोललो होतो की ज्या वेळेला 2 सेटमध्ये काही एलिमेंट्स कॉमन असतात त्यावेळेला आपण काय करतो? इंटरसेक्टिंग सर्कल्स काढतो, छेदणारी वर्तुळ काढतो. आणि मग इथे आपण असे 2 सर्कल्स काढणार. हा आहे आपला ए सेट, हा आहे बी सेट. कॉमन एलिमेंट्स कोणते? 4 आणि 5 ते मध्यभागी लिहायचे. 4, 5. आणि मग एचे कोणते उरले? 1, 2, 3. 1, 2, 3. बीचे कोणते उरले? 6, 7, 8, 9. 6, 7, 8, 9. आणि मग तुम्ही असं करू शकता की हा जो मधला पोर्शन आहे हा इंटरसेक्शन आहे, म्हणजे हा छेदसंच आहे. ह्याला तुम्ही लाईन्स देऊ शकता पेन्सिलने. आणि मग तुम्ही इथे असं नोटिफाय करू शकता की हा जो मधला भाग आहे हा आहे ए इंटरसेक्शन बी. म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे तो काय आहे? ए छेद बी. तर अशा प्रकारे तुम्ही याची वेन डायग्राम काढू शकता. तुम्हाला जर याची वेन डायग्राम काढायची असेल पी आणि क्यूची, तर त्याच्यामध्ये काहीच कॉमन नाहीये, एम्प्टी आहे. मग तुम्हाला 2 वेगळे सर्कल्स काढावे लागतील. तुम्हाला 2 वेगवेगळे सर्कल्स काढावे लागतील. एकाला म्हणावं लागेल पी, एकाला म्हणावं लागेल क्यू. आणि मग पीचे एलिमेंट्स काय आहेत? ए बी सी डी ई. क्यूचे एलिमेंट्स काय आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्यांच्यामध्ये काही कॉमन नाहीये. आणि मग इंटरसेक्शन काहीच नाही. मग तुम्ही इथे असंही लिहू शकता की ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एम्प्टी सेट. असंही तुम्ही इथे लिहू शकता, कारण दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. आणि तुम्हाला जर हा दाखवायचा असेल तर हा कसा दाखवायचा बघा. आता थोडक्यात काय आहे, इथे एल हा के चा सबसेट आहे, उपसंच आहे. कारण एलचे सगळे एलिमेंट्स के मध्ये आहेत पण के सगळे एलिमेंट्स एल मध्ये नाहीयेत. मग हा के सेट झाला. आणि याच्या आतमध्ये आणखीन एक सेट काढा, त्याला एल म्हणा. एलचे एलिमेंट्स काय आहेत? बी डी ई. आणि के चे काय आहेत? म्हणजे बी डी ई सोडून ए सी, ए आणि सी दोनच आहेत. बरोबर आहे. मग इथे इंटरसेक्शनचा आन्सर आपण एल काढलेला आहे ना, म्हणजे तुम्ही इथे पेन्सिलने रेगा देऊ शकता. म्हणजे हा जो आहे के इंटरसेक्शन एल इज इक्वल टू एल असं आपण लिहू शकतो. सो अशा पद्धतीने वेन डायग्राम वापरून आपण इंटरसेक्शन्स दाखवू शकतो. हे पहिल्याचं आहे, हे पहिल्या एक्झाम्पलची वेन डायग्राम आहे, ही दुसऱ्याची वेन डायग्राम आहे आणि ही तिसऱ्याची वेन डायग्राम आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण इंटरसेक्शन्स काढू शकतो. सो हे आपण बघितलं पहिलं ऑपरेशन. पहिलं ऑपरेशन काय होतं? तर इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स हे आपण बघितलं. त्यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. मी तुम्हाला होमवर्क म्हणून सगळ्यात शेवटी आणखीन 5 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला देणार आहे. आणि ही पण एक्झाम्पल्स अलॉंग विथ वेन डायग्राम तुम्ही तुमच्या वहीत लिहून घेणार आहात. ओके. आता आपण जाऊयात पुढच्या ऑपरेशनकडे. बघा, आता आपल्याला पुढची क्रिया बघायची आहे, पुढचं ऑपरेशन बघायचं आहे. दुसरं ऑपरेशन हे आहे. दुसरं ऑपरेशन म्हणजे युनियन ऑफ 2 सेट्स, म्हणजे 2 संचांचा संयोग संच. मगाशी आपण काय केलं? इंटरसेक्शन मध्ये कॉमन एलिमेंट्स घेतले, 2 संचातले कॉमन एलिमेंट्स, आणि त्याच्यापासून एक नवीन संच तयार केला ज्याला आपण म्हटलं इंटरसेक्शन, ज्याला आपण म्हटलं छेदसंच. आता आपण बघणार आहोत संयोग संच म्हणजेच युनियन ऑफ 2 सेट्स. नावातच त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ होतो युनियन, म्हणजे 2 संचातले घटक एकत्र करणे. टू मिक्स द एलिमेंट्स ऑफ 2 सेट्स. समजा माझ्याकडे
ए नावाचा सेट आहे. ए नावाच्या सेटमध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5. माझ्याकडे बी नावाचा सेट आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत 3 5 7 8 10. आता मला ह्या दोन संचांचा संयोग संच लिहायचा आहे, मला या दोन सेटचं युनियन सेट लिहायचं आहे. मग मी काय करणार, मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये लिहावं लागेल. मग कसं लिहायचं, ए लिहायचा, बी लिहायचा, मग दोघांच्या मध्ये चिन्ह काय द्यायचं युनियनसाठी, तर यू काढायचा, फक्त यू, सरळ यू. मगाशी आपण उलटा यू काढला होता, आता सरळ यू. युनियन असेल तर सरळ यू, इंटरसेक्शन असेल तर उलटा यू. इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन सेटचे एलिमेंट्स एकत्र करायचे. फक्त एक लक्षात ठेवायचे, जे एलिमेंट्स कॉमन आहेत ते दोन वेळा न लिहिता एकदाच लिहायचे. उदाहरणार्थ इथं 3 आहे, इथे पण 3 आहे, तर दोघांचा मिळून एकदाच लिहायचा. इकडे 5 आहे, इकडे 5 आहे, दोघांचा मिळून एकदाच लिहायचा. म्हणजे काय येईल, 1 2 3 4 5. हा 3 5 रिपीट नाही करायचा, डायरेक्ट 7 8 10. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या दोन सेटचा युनियन सेट लिहू शकतो. आता मला हे वेन डायग्राम मध्ये दाखवायचं. मग हे वेन डायग्राम मध्ये कसं दाखवायचं, तर पहिले हे चेक करा दोघांमध्ये काही कॉमन एलिमेंट्स आहेत का, तर आहेत. 3 5 3 5 हे कॉमन एलिमेंट आहेत. मग आपण काय करणार, तर आपण दोन सर्कल काढणार की जे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. हा झाला ए चा सर्कल, हा झाला बी सेटचा सर्कल. दोघातले कॉमन एलिमेंट मध्ये लिहा. 3 5 हे कॉमन एलिमेंट आहेत. ए चे काय आहेत उरलेले, 1 2 4. बी चे कोणते उरलेले आहेत, 7 8 10. ओके. आणि आता महत्वाची गोष्ट की आपल्याला दोन्ही सेटचं युनियन दाखवायचंय. मग आता आपण काय करणार, हे सगळं युनियन आहे. सो हे सगळं काय झालं, युनियन. म्हणजे ए युनियन बी झालं हे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण याची वेन डायग्राम पण काढू शकतो. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल बघायचंय. सेकंड एक्झाम्पल मध्ये समजा पी नाव घेऊयात. आता पी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट CAT कॅट, आणि क्यू सेट आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत DOG डॉग. कॅट आणि डॉग असे दोन सेट आहेत माझ्याकडे, आणि मला ह्या दोन सेटचं युनियन करायचंय. दोघांमध्ये काहीच कॉमन नाहीये. मग काय करणार आपण, तर P युनियन Q इज इक्वल टू ह्याचे आणि ह्याचे एलिमेंट एकत्र करणार. म्हणजे C, A, T, D, O, G. ओके. म्हणजे झाले, ह्याचे आणि ह्याचे एलिमेंट्स मी एकत्र केले. युनियन म्हणजे दोन्ही सेटचे एलिमेंट्स एकत्र करायचे. काहीच कॉमन नाही, त्यामुळं रिपिटेशन वगैरे असा काही प्रश्न आला नाही. मग आता हे वेन डायग्राम मध्ये कसं दाखवायचं, तर दोन सर्कल वेगळे वेगळे काढायचे, फक्त ते एकमेकांना टच करून ठेवायचे. हा आहे P सेट, हा आहे Q सेट. याचे एलिमेंट्स आहेत CAT, याचे आहे DOG, आणि मग ह्यांना तिरप्या रेघा मारायच्या. म्हणजे ह्या तिरप्या रेघा मारल्या म्हणजे हा झाला P युनियन Q. सो अशा पद्धतीने आपण हे दाखवू शकतो. आणि शेवटचा जो आहे थर्ड एक्झाम्पल, ते इथेच लिहिते मी आता. थर्ड एक्झाम्पल जे आहे, थर्ड एक्झाम्पल आहे की आपण आता घेऊयात x इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5, आणि y इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3 4 5. म्हणजे y हा x चा काय आहे, सबसेट आहे. मग आता मला हे दाखवायचंय, युनियन दाखवायचंय. मग x युनियन y इज इक्वल टू, बघा 3 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 5 कॉमन आहे, म्हणजे y हा सबसेट आहे x चा. मग अशा केसमध्ये फक्त हे एलिमेंट्स येतील, कारण हे ऑलरेडी आलेच आहेत याच्यामध्ये. 1 2 3 4 5. म्हणजे इथे आपण काय केलं, 3 4 5 हे ऑलरेडी आलेलेच असल्या कारणानं आपण ते रिपीट केलेले नाहीये. आपण फक्त एक्सचे एलिमेंट लिहिलेत. म्हणजे थोडक्यात इज इक्वल टू एक्स होईल ना, कारण हा 1 2 3 4 5 म्हणजेच काय, सेट एक्स आहे. म्हणजे एक्स युनियन वायचा आन्सर काय आहे, एक्सच आहे. आणि मग हे तुम्हाला जर वेन डायग्रामने दाखवायचं असेल तर दोन सर्कल्स काढायची.
हा वाय, हा एक्स. वाय मध्ये काय एलिमेंट्स आहेत 3, 4, 5. एक्स मध्ये काय आहेत 1, 2. हे दोनच उरतात 1, 2. आणि मग जर आपल्याला युनियन दाखवायचं असेल तर हे सगळं युनियन येईल पूर्ण. सो अशा पद्धतीने आपण एक्स युनियन वाय इज इक्वल टू एक्स असं इथे लिहू शकतो. इथे काय आहे पी युनियन क्यू, तर हा पूर्णच आहे. आणि ए युनियन बी म्हणजे पण हे पूर्णच आहे. सो अशा पद्धतीने आपण हे 2 ऑपरेशन्स आज शिकलो. सेट्सवर होणाऱ्या 2 क्रिया आपण शिकलो. आता मी तुम्हाला ह्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी इथे फळ्यावर लिहून देणार आहे. तर आता मी फळ्यावरती 2 क्वेश्चन्स दिले आहेत, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे यात तुम्हाला हे जे 3 सेट्स आपण जे 3 एक्झाम्पल्स दिली आहेत तुम्हाला याचे इंटरसेक्शन सेट लिहायचे आहेत आणि शिवाय त्याच्या वेन डायग्राम पण काढायच्या आहेत. आणि हे खाली जे सेट्स मी दिलेले आहेत इथे हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत ह्या 3 एक्झाम्पल्सचे तुम्हाला युनियन लिहायचं आहे, संयोग संच लिहायचा आहे, इथे छेद संच लिहायचा आहे. आणि हे तुम्हाला वेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये इंटरसेक्शन सेट फाइंड आउट करायचा आहे, छेद संच काढायचा आहे आणि त्याची पण वेन डायग्राम काढायची आहे. आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला संयोग संच म्हणजे युनियन ऑफ 2 सेट्स लिहायचं आहे आणि त्याची वेन डायग्राम काढायची आहे. तर हा अभ्यास किंवा हा होमवर्क तुम्ही आज पूर्ण करायचा आहे.